नमस्कार, मी मनीषा फौजदार. माझं ऑक्युपेशन म्हणजे माझा व्यवसाय हा शिक्षिका आहे. मी शिकवते मुलांना. आणि माझ्या बहिणीला म्हणजे प्रीतीला गेल्या वर्षी जेव्हा डायबिटीस डिटेक्ट झाला, शुगर हाय झाली, तेव्हा मला मनातनं खरखर भीती वाटली की ही एवढी काळजी घेऊन सुद्धा जर हिला डायबिटीस होऊ शकतो, तर मी तशी काहीच काळजी घेत नव्हते. आणि माझं वजन तिच्यापेक्षा बऱ्यापैकी जास्त आहे. मला कायम अशी भीती वाटत होती की मला पण नको व्हायला. मी उगीच भीतीने दर रविवारी 2 दिवसांनी शुगर चेक करायचे. कधी कुठेतरी थोड्याशा लिमिटच्या बाहेर आली की मला भीती वाटायची की मी रिस्क ग्रुपमध्ये येते का. मग जेव्हा बहिणीने DFF जॉईन केलं तेव्हा ती म्हटली, अगं तू अशा कुठल्या भ्रमात राहू नकोस. तुला तुझे काय जे कॉन्सेप्ट आहेत, काय जे वाटतेय, जी भीती आहे, काय वाटते ते तू क्लॅरिफाय कर. मी पण 5 दिवसाच्या इव्हेंटला जाणार आहे, तू पण चल माझ्याबरोबर आणि तुला तिकडे जाऊन तुझ्या काय डाऊट्स आहेत ते सगळे क्लिअर होईल. माझा मेन एम होता की माझं वजन कमी व्हावं. त्या दृष्टीने मी म्हटलं ठीक आहे, हिच्याबरोबर आपण जाऊया. बऱ्याच ऍडजस्टमेंट करून मी 5 दिवस इथे आले. पण खरंच सांगते, या 5 दिवसामध्ये मला एकदाही घरची आठवण पण आली नाही किंवा घरी फोन पण करावासा वाटला नाही. इतका भरगच्च कार्यक्रम आहे आणि इट इज सो इंटरेस्टिंग की मला असं स्वतःहून, आता मी तीच इतका प्रोटोकॉल फॉलो नाही करत तितका मी करते, कारण की इतकं असं मनातून असं वाटायला लागले की नाही, आपण हेल्दी लाईफस्टाईल जगलो नाही तर आज ना उद्या आपल्याला कुठलं ना कुठलं तरी लाईफस्टाईल डिझीज येऊन पकडणार आहे. सो हे जे मनापासून वाटणं आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणीतरी तुम्हाला सांगून तुम्ही काहीतरी करणं इज वन थिंग, की तुम्ही तेवढे थोड्या दिवसापुरता करता, पण जेव्हा तुम्हाला मनातनं असं वाटतं की नाही, मी या कॅटेगरीत नाही गेली पाहिजे, तर यू रिअली ट्राय फ्रॉम द बॉटम ऑफ युअर हार्ट. अँड आय वुड से इट्स हॅट्स ऑफ टू कुलकर्णीज डॉक्टर अँड हिज एंटायर टीम, की कंटिन्युअस 5-5, 6-6 तासाचे आमचे सेशन घेऊन सुद्धा सर फ्रेश असतात आणि त्या 6 तासातले 6 मिनिटं जरी मिस झाली तरी आम्हाला गिल्टी वाटतं. सो यू कॅन इमॅजिन हाऊ interesting and how convincing he is, and he has a set of hundreds of patients whom he has reversed from diabetes. So I wish him all the best, and I recommend everybody to see his free seminar once and then decide for yourself whether you want to be healthy all your life or you want to be with medicines all your life. Thank you very much.